अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत. ती म्हणजे बघा, येत्या 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र. यावर्षी महाशिवरात्र रविवारी 15 फेब्रुवारीला आलेली आहे. आता महाशिवरात्र म्हटली की आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते. बघा, प्रत्येक सणाचा किंवा प्रत्येक विशेष दिवसाचा असा विशिष्ट हा काळ असतो आणि या विशिष्ट काळामध्ये आपण जेव्हा विशेष सेवा करतो तेव्हा ती आपल्याला अनंत पटीने लाभ देऊन जाते. म्हणून महाशिवरात्रीला सुद्धा आपल्याला बघ, आता 8 फेब्रुवारीपासून मला वाटतं नंदी पक्ष सुरू होत आहे. नंदी पक्ष म्हणजे हा 15 दिवसांचा कालावधी असतो. या 15 दिवसांमध्ये आपल्याला भगवान शंकरांची भरभरून सेवा करायची असते आणि काही अशा विशेष सेवा आहेत की या दिवसामध्ये आपल्याला करायच्या असतात, जेणेकरून त्याचे अनुभव पण आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतात आणि आपल्या आयुष्यातली जी काही संकटे आहेत, विघ्ने आहेत, ती दूर होतातच आणि आपल्याला सुख समाधान प्राप्त होते. तर या सेवा कोणत्या आहेत त्या तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड कशी असावी. आता बघा, प्रत्येकाच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड असेलच असं नाही. काही जणांकडे नाही सुद्धा आहे आणि काही जणांकडे असेल पण. आता काही जणांकडे आहे पण काही चुका आपल्याकडनं होत असतात किंवा महादेवाची पिंड आपल्या देवघरामध्ये कशी असावी ही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. बघा, अगदी छोटीशी माहिती आहे पण तितकीच महत्त्वपूर्ण आहे. कारण बघा, काही वेळेस असं होतं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. मग त्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीने महादेवाची पूजा करत असतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या अडचणी कमी होण्याऐवजी त्या वाढत जातात किंवा आपल्याला त्याचे दोष लागत जातात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं संपूर्णपणे फळ मिळत नाही. म्हणून लक्षात घ्या की काही गोष्टी आपल्याला माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि महादेव, देवांचे हे देव आहेत, त्यांना आपण महादेव म्हणतो. महादेव भगवान शंकर हे साम सदाशिव आहे, ते भोलेनाथ आहे. ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होत असतात. एखादा व्यक्ती त्यांना रोज लोटाभर जरी पाणी अर्पण करत असेल तरी सुद्धा भक्तावर ते लवकर प्रसन्न होतात आणि त्याला भरभरून आशीर्वाद देत असतात. आणि हा जो महाशिवरात्रीचा काळ आहे, हा जो नंदी पक्ष आता सुरू होणार आहे 8 फेब्रुवारीपासून, या काळामध्ये तुम्ही जेवढी त्यांची सेवा कराल तेवढ्याच पटीने तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुमच्या ज्या काही संकटे असतील, दुःख असतील, महादेवाच्या कृपेने लवकरात लवकर दूर होऊन तुम्हाला सुखी समाधानी जीवन मिळेल. बघा, महादेव हे असे देव आहेत ना, ते आपल्या भक्तावर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना ते आशीर्वाद देत असतात. तर असो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड नेमकी कशी असावी हे आपण जाणून घेणार आहोत. बघा, आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंडच असावी, त्यांची मूर्ती किंवा फोटो नसावा. बघा, हिंदू धर्मानुसार आपल्याला आपल्या देवघरामध्ये महादेवांची पूजा, भगवान शंकरांची पूजा ही आपल्याला त्यांच्या पिंडी स्वरूपातच करायची असते. त्यांची पूजा आपल्याला मूर्तीच्या रूपात किंवा फोटोच्या स्वरूपात करायची नसते. कारण की असं म्हटलं जातं की महादेवाचा फोटो किंवा मूर्ती ही फक्त स्मशानातच असते. म्हणून लक्षात घ्या की आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये महादेवाची पूजा ही त्यांच्या पिंडीच्या स्वरूपातच आपल्याला करायची असते. तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेलच. महादेवाची पूजा ही आपल्याला त्यांची पिंडी स्वरूपातच करायची आहे. आपल्या देवघरामध्ये फक्त महादेवाची पिंड असली पाहिजे, त्यांची मूर्ती किंवा फोटो नको. त्याचबरोबर तुम्हाला जर फोटो ठेवायचा असेलच तर महादेवांचा त्यांच्या पूर्ण परिवारासहित तुम्हाला फोटो ठेवायचा असतो. जसे की माता पार्वती, बाल गणेश, कार्तिकेय, हे त्यांचा जो पूर्ण परिवार आहे, या परिवारासहित त्यांचा जो फोटो असतो भगवान शंकरांचा, तो तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवू शकता. पण चुकूनही फक्त त्यांची मूर्ती किंवा त्यांचा सेपरेट फोटो तुम्हाला आपल्या घरामध्ये ठेवायचा नसतो किंवा देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा नसतो. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला पाळायची असेल. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, महादेवाची पिंड नेमकी कशी असावी, कुठल्या धातूची असावी. बघा, महादेवाची पिंड ही दगडी असली तरी पण चालते किंवा तुम्ही पितळाची सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही पारा धातूची सुद्धा घेऊ शकता, काहीच हरकत नाही. महादेवाची पिंड ही आपल्या देवघरामध्ये जास्तीत जास्त 3 इंचापर्यंत असावी, त्यापेक्षा जास्त मोठी पिंड नको. त्यानंतर बघा, आपल्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड असते त्यावर नागही नसावा किंवा समोर नंदी सुद्धा नसावा. ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्या केंद्रात पण आपल्याला वारंवार सांगितलं जातं की महादेवाच्या पिंडीवर, आपल्या देवघरामध्ये जी महादेवाची पिंड आहे त्यावर नाग नसावा किंवा समोर नंदी सुद्धा नसावा. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला पाळायची आहे. तुमच्या देवघरात सुद्धा महादेवाची पिंड जर नाग असेल किंवा समोर नंदी असेल तर तुम्ही सुद्धा ती पिंड विसर्जन करून तुम्ही दुसरी पिंड घेऊ शकता. त्यानंतर महादेवाची पिंड आपल्या देवघरामध्ये ठेवताना त्याचा जो निमोता भाग आहे, ज्याला आपण जलधारा म्हणतो,
हा निमुळता भाग नेहमी उत्तर दिशेला येईल, आपल्या घराच्या उत्तर दिशेला येईल, अशा रीतीने तुम्हाला ती महादेवाची पिंड आपल्या देवघरामध्ये ठेवायची असते. तुमच्या लक्षात आलं असेलच की महादेवाची पिंड आपल्या देवघरात जेव्हा आपण त्याची स्थापना करतो तेव्हा त्या पिंडीचा जो निमुळता भाग आहे, ज्याला आपण जलधारा म्हणतो, तर तो भाग नेहमी उत्तर दिशेला येईल, आपल्या घराच्या उत्तर दिशेला तो भाग येईल, अशा रीतीने तुम्हाला ती पिंड ठेवायची असते. लक्षात घ्या. तर या खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळायच्या आहेत आणि याच पद्धतीने आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड असावी. चुकूनही त्या पिंडीवर नाग नसावा किंवा समोर नंदीसुद्धा नसावा. बघा, जर अशी पिंड तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्यामुळे अनेक संकटाचा किंवा अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. म्हणून लक्षात घ्या की आधीच आपण ज्या गोष्टी पाळल्या किंवा या गोष्टी आपल्याला माहीत असतील तर आपण त्या पद्धतीने किंवा त्या रीतीने आपण आपली जी काही सेवा आहे ती आपण करतो आणि जो काही दोष आपल्याला लागणार आहे ते दोष आपल्याला लागत नाही आणि आपण केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळतं. बघा, आपण सगळेजण आपण जी काही सेवा करतो ती आपण अगदी मनापासून करतो, पूर्ण श्रद्धेने करतो आणि त्यामागे आपला एकच भाव असतो की मी जी काही सेवा केली आहे ती माझ्या देवतेपर्यंत, ती माझ्या इष्टदेवतेपर्यंत पोचावी, त्या सेवेचं मला संपूर्णपणे फळ मिळावं आणि माझ्या जीवनातलं जे काही दुःख आहे, जे काही संकटे आहेत, जे काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि मला एक सुखी जीवन मिळावं, हा आपल्या सगळ्यांचा एक भाव असतो त्या सेवेमागे. आपण सेवा अगदी मनापासून करतो, पण अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात आणि मग त्यामुळे काय होतं की आपण केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळत नाही. मग आपण असं म्हणतो की मी इतकी सेवा करते सुद्धा मला माझ्या सेवेचं फळ मिळत नाही किंवा मला अनुभव येत नाही. तर या छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत असाव्यात, म्हणून तुमच्यासोबत मला आज ही माहिती शेअर करायची होती. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नंदी पक्षामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. त्याच पद्धतीने आता महाशिवरात्री विशेष काही सेवा येणार आहेत, काही उपाय येणार आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि त्या रीतीने त्या सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा. कारण की विशिष्ट काळामध्ये आपण जेव्हा विशिष्ट अशी सेवा करतो तेव्हा त्या सेवेचं आपल्याला अनंत पटीने फळ मिळतं. नक्की अनुभव घेऊन बघा. आणि महादेव हे भोलेनाथ आहेत, ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात. म्हणून जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. आपल्या अडचणी, संकटे हे खूप मोठे असतात आणि त्या मानाने आपण सेवा खूप कमी करतो. जेवढ्या आपल्या अडचणी आहेत, जेवढे आपली संकटे आहेत, जेवढ्या आपले प्रश्न आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्तच आपण सेवा केली तर नक्कीच ते अडचणी, संकटे अगदी दूर निघून जातात. आणि खरंच सांगते, आपल्या अडचणींपेक्षाही मोठी आपली सेवा असावी. त्यामुळे त्या सेवेचा आपल्याला लवकर अनुभव मिळतो आणि आपल्याला सुख समाधान प्राप्त होत असते. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळणं महत्त्वाच्या आहेत. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झाली सेवा मी स्वयंमाशाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.